संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज 728वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीत पार पडतोय। पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी बांधव माऊलींचं दर्शन घ्यायला जाताना दिसतायत। आज पहाटेच्या सुमारास आळंदी देवस्थानच्या वतीनं प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवरती अभिषेक आणि दुग्धाभिषेक देखील करण्यात आलाय। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी देशी विदेशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्पामध्ये योगी तपस्वी समाधीस्थ माऊली असा जयघोष देखील लिहिण्यात आलाय। मुख्य गाभाऱ्यात देखील फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। दुपारी 12च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असल्याचं आळंदी देवस्थानच्या वतीनं सांगण्यात आलंय। आपण पाहतोय आळंदीमधली ही सगळी दृश्य आहेत। पहाटेपासूनच सगळ्या वारकऱ्यांनी इथं गर्दी केली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा आणि त्याचमुळे आळंदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत। पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी बांधव माऊलींचं दर्शन घ्यायला जाताना दिसतायत। आज पहाटेच्या सुमारास आळंदी देवस्थानच्या वतीनं प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर अभिषेक आणि दुग्धाभिषेक देखील करण्यात आलाय। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी देशी आणि विदेशी फुलांची ही सजावट करण्यात आली आहे।